सुरेल नवे जे रसिकांचे मन रिझवे संगीताने जग भरले स्वंग स्वरांचे फुल गडले नाचले रंगले दंगले गुंगले मन मन गुण गुणले सारे गमपा ऐक्या सारे गमपा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही येत एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने सेवू ब्रह्मरस आवडीने एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम तुका म्हणे महा पातकी पतित तुका म्हणे महा पातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे होती जीवन मुक्त हेळा मात्रे एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही येत एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे आयडिया सारे काम लिटल आज खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने खऱ्या खुऱ्या वारकऱ्याचा रंग आपल्या आवाजात घेऊन आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचे नवतरुण महागायक यज्ञेश्वर लिंबेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की बरं झालं त्यावेळेस ही मंडळी नव्हती. अहो ही लेकरं काय गातात तुम्हाला सांगतो. त्यावेळेस जर ही मंडळी असायली ही लेकरं जर असायले तर आमचं काही खरं नव्हतं बाबा. महागायक आम्ही नाही तेच झाले असते सांगतो. इतकं छान ते लेकरं गातात. खूप आनंद. आणि आज तुम्ही खास आलात इकडे त्यांना भेटायला आणि आशीर्वाद द्यायला आलात त्यांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं आणखीन एक स्वप्न होतं की कीर्तन हे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पोचवायचं होतं. अगदी त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं उचलायला सुरुवात केली आहेत का? इतक्यातच माझा भक्तीचा मळा अल्बम रिलीज झालेला आहे आणि रसिकांना तो खूप आवडतोय. माझी एक जबाबदारी जी सुरू झालेली आहे आता मोठी जबाबदारी महागायकानंतरची ती मला असं वाटतं की मी आता तो निभवायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांना खूप आवडतंय. व्हेरी गुड. मला इतका आनंद झाला आहे ऐकून. तर तुम्हाला खूप खूप बेस्ट विशेस आमच्या सगळ्यांकडून. आणि महागायक तर तुम्ही झालेलाच आहात. ह्यापुढे तुमचं खूप खूप नाव हो हीच देवाचरणी प्रार्थना. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या महागायक यज्ञेश्वर लिंबेकरसाठी. थँक्यू व्हेरी मच.
तर आता सुरू करूया आयडिया सारेगमप लिटल. ठरल्याप्रमाणे मंगळवारचा दिवस हा सिनियर चॅम्प्सचा दिवस असतो आणि आजचा दिवस म्हणजे सोमवारचा दिवस ज्युनियर चॅम्प्सचा असतो. स्पर्धा सुरू करण्यापूर्वी एकदा बघूया की मागच्या आठवड्यात काय झालं होतं. गेला आठवडा आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सचा पहिला आठवडा होता. सोमवारच्या भागावर राज्य गाजवलं ज्युनियर लिटिल चॅम्प्सनी. या स्पर्धेतील पहिल्या 4 ज्युनियर चॅम्प्सनी आपली निवड सार्थ ठरवत निरागस आणि तरीही जबरदस्त तयारीचा परफॉर्मन्स दिला. प्रत्येकाचाच परफॉर्मन्स प्रेक्षकांची मनं जिंकणारा तर होताच, पण त्याचबरोबर परीक्षकांना थक्क करून सोडणारा होता. या भागात गुणांच्या अगदी थोड्या फरकानं मालविका दीक्षित आणि श्रेया दातार यांना निरोप द्यावा लागला. या भागाची सांगता मान्यवर परीक्षक सुरेश वाडकर यांच्या गीतानं झाली. मंगळवारचा आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सचा भाग धमाल, मस्ती आणि मजेदार स्मृतींनी सजलेला होता. आपल्या बरोबर होते मंच गाजवायला पहिले 6 सिनियर चॅम्प्स. पहिल्यांदा परीक्षक आणि प्रेक्षकांबरोबर पावसालाही जिंकून घेणारी गाणी प्रत्येकानंच अशा थाटात सादर केली की ही प्रथम फेरी नसून अंतिम फेरी असावी. प्रत्येकी 2 गाण्यांपैकी दुसरं गाणं प्रत्येकानं आपल्या आवडीचं गायलं आणि परीक्षकांना परीक्षेला बसवलं. पहिल्याच दिवशी मी मिळवलेल्या नेहा आणि अनुजा यांच्यात मार्कांची बरोबरी झाल्यामुळे टाय ब्रेकर करावा लागला. शेवटच्या लढतीत अनुजा कामत आणि आशिष कुलकर्णी यांना आपण निरोप दिला. या भागाची सांगता मान्यवर परीक्षक सुरेश वाडकर यांच्या हिंदी गाण्यानं झाली. मागच्या आठवड्यात मालविका दीक्षित आणि श्रेया दातार हे आपले 2 छोटे मित्र स्पर्धेबाहेर गेले. आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर 4 ज्युनियर चॅम्प्स आहेत, पण त्यांना भेटण्याआधी आपण भेटणार आहोत आपल्या आवडत्या परीक्षकांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ए फॉर अवधूत गुप्ते अँड बी फॉर वैशाली सामंत. आणि आता आपले आजचे मान्यवर परीक्षक, महाराष्ट्राचा नाही तरुण महाराष्ट्राचा एक तरुण आवाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऋषिकेश कामेरकर. नमस्कार ऋषिकेश, वेलकम टू द शो. सर्वप्रथम एक तर इकडे बघून खूप बरं वाटतंय, कारण जेव्हा नवीन नवीन आमच्याकडे परीक्षक येतात मान्यवर परीक्षक म्हणून, तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही ऐकायला मिळतं, खूप काही शिकायला मिळतं आणि आमच्या स्पर्धकांना खूप टिप्स मिळतात. तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तरुण महाराष्ट्राचा तरुण आवाज आहे, त्याच्यामुळे एक खूप वेगळा आणि नवा पर्स्पेक्टिव्ह आमच्या सगळ्या लिटल चॅम्प्सना आज मिळणार आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्याआधी आमच्या लिटल चॅम्प्सबद्दल नेमकं काय वाटतंय हे मला जाणायचं. लहान मुलांना इतक्या तयारीने गाणं त्यांचं बघणं इज अस्टाउंडिंग. त्यांच्यातला कॉन्फिडन्स आणि बाकी सगळं सोडून त्यांच्यातलं इनोसन्स इज वंडरफुल टू वॉच. म्हणजे बघायला इतकी मजा येते, खूप मजा येते बघायला त्यांचं कॉन्फिडन्स, त्यांचे परफॉर्मन्सेस. आणि जरी लहान मुलं असली तरी म्हणजे मी इतका लहान असताना इतकं चांगलं गात नव्हतो, आय हॅव टू ॲडमिट. सो थँक्यू व्हेरी मच. जसं मी म्हटलं होतं की आम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे, तर त्याची सुरुवात झालेलीच आहे. वन्स अगेन जोरदार टाळ्या आपल्या आजच्या मान्यवरांसाठी. आणि ऋषिकेश, मी आता रिक्वेस्ट करेन की प्लीज बी सीटेड. आणि आता वेळ आली आहे मंचावर बोलवण्याची आपल्या आजच्या स्पर्धकांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या 4 ज्युनियर चॅम्प्सचं. मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की आमचे ज्युनियर चॅम्प्स कसे दिसत आहेत. आपण फेरी टेल बघतोय असं वाटतंय का नाही? मग एकदा जोरदार टाळ्या या 4 चॅम्प्ससाठी. हे 4 स्पर्धक जितके गोड दिसत आहेत. दुसरी कोई सिंगर गाती नाही आहे. ये ही गुलाबी हवा, ही जुलाबी हवा झाला असतं ते. अजिबात नाही. हे क्रेडिट मी पूर्ण तुम्हाला देते सर. थँक्यू थँक्यू. वैशाली जी, बहुत बहुत शुक्रिया आपका. सारेगमप आयडिया सारेगमप.